गुरुपरंपरेतलं ताई मसवडकर महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं हा जो काय सप्ताह आहे तर त्यातली शेवटची सेवा मला आलेली आहे. आता शेवटच्या सेवेत देवाकडे काहीतरी मागणंच मागायचं असतं हो ना. पण आता एक भाग असा आहे की देवाकडे काय मागू नये असंही म्हणतात. देव सर्वज्ञ आहे, आपल्याला जे काय पाहिजे ते सगळं देवाला माहिती असते. मग देवाकडे मागावं का मागू नये, देवाकडे काय मागू नये. तरीसुद्धा मागणं का मागायचं, तर असं काही मागावं की लोकांना काय मागायचं ते कळावं. तो का म्हणे काही न मागो आणि असं आहे. तेव्हा काय मागायचं नाही जरी असलं तरीसुद्धा जीवाची एक वृत्ती अशी आहे की काहीतरी मागितल्याशिवाय जीवाला समाधान होत नाही. मग काहीतरी मागायला पाहिजे. आता काय मागायचं. आता तुम्ही इथनं सगळं आता 4 प्रवचनं झाली, तुम्ही सगळं गुरुपरंपरेत सगळं भजीजेपासून सुरुवात केलं. कोण जांभळे महाराजांनी सांगितलं भजीजे म्हणजे काय ते सांगितलं. तिथनं पुढं गुरु आणखी शिष्य यांच्यातले संबंध कसा त्या ह्याच्या तुमच्या कुंभार महाराजांनी सांगितलं. आता माझ्याकडं काय आलं आहे, तर ही गुरुपरंपरा जी आहे ती कुठनं सुरू झाली, कशी झाली, काय झाली, ह्याच्यासाठी जर बघायचं झालं तर आपण ज्या हिंदू संस्कृतीमध्ये जन्माला आलो आहे ती संस्कृती सगळ्यात विश्वामध्ये धन्य आहे. ह्या हिंदू संस्कृतीतनं जे काय जगाला भरभरून दिलेलं आहे तेवढं कोणीही दिलेलं नाही. म्हणून आपला हिंदू धर्म हा सनातन हिंदू धर्म सगळ्या विश्वामध्ये सगळ्यात श्रेष्ठ आहे. आता गुरु शब्द आहे. आता गुरुवरची जाणतेनी गुरु भजी जे अमुक तमुक सगळ्या त्या उभ्या घेतल्या. आता मी जे काय म्हणणार आहे ते काय आहे. वसुदेव सुतम देवम कंस चाणूर मर्दनम देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरुम. आता उत्तर भारतामध्ये मध्वाचार्य वगैरे 10 जगद्गुरू सांगतात, पण आपल्या वारकरी संप्रदायामध्ये बघायला गेलं तर 3 जगद्गुरू सांगतात. कृष्णम वंदे जगद्गुरू, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला जगद्गुरू म्हणतात. त्याच्यानंतर आद्य शंकराचार्यांनासुद्धा जगद्गुरू म्हणतात. आणि ह्या 4 वेदांचं सगळं सार ज्यांनी आपल्या अभंगाच्या रूपानं गाथा निर्माण केला, सगळा वेदाचा अर्थ होता त्या आपल्या गाथामध्ये, त्या तुकाराम महाराजांना जगद्गुरू असं म्हणतात. अशा प्रकारे ही जी मालिका आहे ते कृष्णम वंदे जगद्गुरू. आता कृष्णाचं जर वर्णन बघायचं झालं, जगद्गुरू म्हणजे भगवान श्रीकृष्ण या दृष्टीने जर आपण बघितलं तर कृष्णाचं जे सगळं चरित्र आलेलं आहे ते भागवतामध्ये आलेलं आहे. मुळात भागवताची निर्मिती काय झाली, कशी झाली, हे जे आहे त्याच्यात भगवान श्रीकृष्णांचं सगळं चरित्र भागवतात सांगितलं आहे. आणखी 11व्या स्कंदामध्ये उद्धवाला जो बोध केला आत्तापर्यंत ज्या सगळ्या 4 वेद 6 शास्त्र आणखी 17 पुराणामध्ये जे काय सगळं ज्ञान सांगितलं, ब्रह्मज्ञान सांगितलं, त्याच्या पुढं जो काय कृष्णाने उद्धवाला बोध केला आहे ते ह्या भागवत पुराणामध्ये सांगितलेलं आहे. आता त्या पद्धतीनं बघितलं तर ह्या आपल्या सनातन धर्मानं आपल्या हिंदू संस्कृतीनं जगाला जे जे काही सगळं दिलं आहे ते लौकिक अलौकिक सगळ्यात श्रेष्ठ आहे. आता आपल्या वारकरी संप्रदायामध्ये एक असं वचन आहे, वसुधैव कुटुंबकम, किंवा हे विश्वची माझे घर. ही एक संकल्पना हिंदू धर्माने दिली आहे, बाकी कुठेही नाही. त्या आपल्या सनातन हिंदू धर्मातलीच हे उक्ती आहे, वसुधैव कुटुंबकम. आता ह्याचा अर्थ काय, हे सगळं विश्व म्हणजेच एक कुटुंब आहे. आता आपण विश्व म्हणजे कुटुंब जर म्हटलं तर आता एक कुटुंब म्हटलं की त्यात काय काय असतं. एक घराचा दिवाणखाना असतो, एक शाळा असते. आता समजा सुतारांचं घर आहे किंवा कुंभारांचं घर आहे, त्यांच्यात शाळा असते. लोहाराच्या ती खुरपी कोयतं तर त्यांची शाळा असते. पुढच्या बाजूला शाळा असते, आत त्यांचं राहायचं घर असते. तोच माल विकायसाठी एखादं पुढं दुकान असतं, बरोबर आहे. तसं ह्या आपल्या वसुधैव कुटुंबकम हे विश्व जर सगळं जर एक कुटुंब आहे असं म्हटलं तर ह्या विश्वाच्या कुटुंबातलं दिवाणखाना जर म्हटलं त्या कुटुंबातला तर अमेरिका होईल. सगळं झाकपॅक जिथल्या जिथं अप टू डेट असते तो दिवाणखाना म्हणजे अमेरिका झाली. त्याच्यानंतर दुसरं ह्या घरामध्ये उद्यम. आता उद्योग सांगितला, कुटुंबात काही नाही काहीतरी उद्योग असले तर विश्वातलं हे आपलं एक कुटुंब म्हटलं तर उद्यम जर म्हटला
तर चीन आणखी जपान उद्यम आहे. त्याच्यानंतर बाजारपेठ म्हटलं, स्वित्झर्लंड आणखी सगळा युरोप खंड जो आहे तो बाजारपेठ आहे. हे आपल्या एका कुटुंबाचं झालं. पण ह्या कुटुंबाचं जर देवघर म्हणायचं झालं तर ते ह्यातलं कुठं नाही, ते फक्त आपलं भारतवर्षच आहे. भारतवर्ष म्हणतात म्हणजे आपला भारत देश हा त्या वसुधैव कुटुंबकम ह्या कुटुंबातलं आपलं देवघर म्हणजे भारत आहे. आणखी ह्या देवघरामध्ये आता देवघर कशाला म्हणायचं, तर जिथं मांगल्य आहे, जिथं पावित्र्य आहे त्यालाच देवघर म्हणतात. देवघरात तिथं अपवित्र गोष्टी काय असत नाहीत. असं जे काय पावित्र्य आहे आणखी मांगल्य आहे हे सगळ्या विश्वाला भारतानं प्रदान केलेलं आहे. भारतानं पुष्कळ गोष्टी विश्वाला दिलेल्या आहेत. आता सगळेजण आपापला ब्रँड घेतात आणि आम्ही केलं असं सांगतात. आता विश्वाची उत्पत्ती गॉड पार्टिकल तर इतकं सगळे प्रयोग केले, इतकं लाखो कोटी रुपये खर्च केले आणि शेवटी त्याला नाव काय दिलं, गॉड पार्टिकल. त्यासाठी दुसरं नावच सापडलं नाही. पण हे आपल्या हिंदू धर्मामध्ये कधी सांगितलं, सनातन काळापासून ही परंपरा चालत आलेली आहे. इतकं सगळं हिंदू धर्मानं दिलेलं आहे. आता हे सगळं दिलं आणखी हे मांगल्य आणखी पवित्र केलं तर ह्या आपल्या भारतवर्षाला आपण देवघर म्हटलं. देवघर कुणी केलं, हे कुणी केलं, मी केलं का तुम्ही केलं? ह्या वसुधैव कुटुंबकम ही आपलं जग विश्व हे एक कुटुंब आहे असं म्हटलं तर त्या घराचं देवघर म्हणजे आपला भारत आहे. तर कुणी केलं, तर हे देवघर करायसाठी जे काय भगवंताचे सगुण अवतार झाले ते सगुण अवतार, त्याच्यानंतर सगळे असणारे आचार्य, अगदी शंकराचार्यांचे आपण सगळे आचार्य, त्याच्यानंतर सगळे संत महंत आणि जे कुणी ह्या कालचक्रावरती आपली मुद्रा उमटवली, आपला ठसा निर्माण केला असे जे संत आहेत त्या संतांनी आपल्या भारताला विश्वाचं देवघर करून ठेवले. म्हणजे इतक्या सगळ्यांचा सहभाग त्यात आहे. अशा प्रकारे ह्या थोर संतांनी हे आपलं भारतवर्ष म्हणजे ह्या विश्वाचं देवघर केलेलं आहे. आता मानवी जीवन जर आपलं कृतार्थ व्हावं असं वाटत असेल तर सुरुवातीपासून देवापासूनच सगळी निर्मिती झाली. एक आहे अनेक व्हावं असं देवाला वाटलं आणि तिथनं निर्मिती झाली. आणि आपल्याला जर आपण सुद्धा देव व्हावं, कृतार्थ व्हावं असं वाटत असलं तर आपण काय करायला पाहिजे, तर त्याच्यासाठी 3 प्रस्थानत्रयी कराव्यात म्हणून सांगितले. 3 प्रस्थानत्रयी कराव्यात म्हणून. आता त्यातले पहिले काय आहे, एक वैदिक प्रस्थान आहे, दुसरं आहे ते पौराणिक प्रस्थानत्रयी आहे, आणखी तिसरी आहे ती संतांची प्रस्थानत्रयी आहे. आता त्यातलं वैदिक प्रस्थानत्रयी म्हणजे काय, वैदिक प्रस्थानत्रयी तर त्यात पहिल्यांदा ब्रह्मसूत्र, उपनिषद ही जे काय आहेत ते सगळे ह्या वैदिक प्रस्थानत्रयीमध्ये येतात. आता ब्रह्मसूत्र म्हणजे काय, तर जे काय वेद निर्माण झाले, वेद अपौरुषेय आहेत. देवाच्या निश्वासापासून वेदांची निर्मिती झाली आणि ह्या वेदांच्या ज्या 1,00,000 ऋचा होत्या त्या सगळ्या व्यवस्थित क्रमानं, जसं आपण नावं लिहिताना अल्फाबेटिकल नाव लिहितोय म्हणजे ते एक अद्याक्षर काढणं हात ठेवले की त्यात नाव बघायला बरं पडतं, तसं ह्या सगळ्या वेदांच्या 1,00,000 ऋचा अगदी व्यवस्थित सूत्र रूपाने ज्या काय बांधल्या व्यासाने त्याला म्हणायचं ब्रह्मसूत्र. प्रस्थानत्रयीतल्या वैदिक प्रस्थानत्रयी त्यातलं पहिलं म्हणजे ब्रह्मसूत्र आणि त्याच्यानंतर उपनिषद आले. आता उपनिषद किती, तर 10 उपनिषद आहेत. त्यातलं पहिलं ईशावास्य उपनिषद, त्याच्यानंतर तैत्तरीय उपनिषद, त्याच्यानंतर कठोपनिषद, त्याच्यानंतर केनोपनिषद, छांदोग्य उपनिषद, त्याच्यानंतर तैत्तरीय उपनिषद, त्यानंतर प्रश्नोपनिषद, बृहद आरण्यक उपनिषद, त्याच्यानंतर मांडुक्य उपनिषद आणि मंडूक उपनिषद. अशा प्रकारे 10 उपनिषदं सांगितली. आता ह्या ज्या 3 प्रस्थानत्रयी सांगितल्या त्यात ही जी वैदिक प्रस्थानत्रयी आहे त्याला न्यायप्रस्थान म्हणतात. आता दुसरी जी आहे ती म्हणजे पौराणिक प्रस्थानत्रयी. आता पौराणिक प्रस्थानत्रयी जी सांगितली ती कुठली, तर पहिलं म्हणजे रामायण, दुसरं म्हणजे महाभारत, आणखी तिसरं म्हणजे भागवत. ही पौराणिक प्रस्थानत्रयी सांगतात. आता ह्या 3 प्रस्थानत्रयीनंतर तिसरी जी होती ती संतांची प्रस्थानत्रयी होती. आता इकडं उत्तर भारतात जी काही संतांची प्रस्थानत्रयी सांगतात
त्यामध्ये पहिल्यांदा तुलसीदास, त्याच्यानंतर सूरदास, आणखी कबीर, हे 3 संत ह्या प्रस्थानत्रयीमध्ये येतात. आणि आपल्याकडे जर बघितलं तर संत ज्ञानेश्वर, त्यांची भावार्थ दीपिका म्हणजे ज्ञानेश्वरी, त्याच्यानंतर संत तुकारामांचा गाथा, त्याच्यानंतर एकनाथ महाराजांचं एकनाथी भागवत, आणखी चौथं म्हणजे रामदासांचा दासबोध. ही जी काय आहे ह्याला आपल्याकडं संतांची प्रस्थानत्रयी असं म्हणतात. आणि ह्या पौराणिक प्रस्थानत्रयीला श्रुती प्रस्थान म्हणतात. आणखी जे संतांची प्रस्थानत्रयी आहे त्याला स्मार्थ प्रस्थानत्रयी म्हणतात. अशा प्रकारे ह्या सगळ्या आपलं जीवन कृतार्थ व्हायचं असलं तर त्याच्यासाठी 3 प्रस्थानत्रयी सांगितलं. आता माणसाला जन्माला येऊन धन्य व्हायचं असलं तर हे जे काय सांगितलं आहे, ब्रह्मसूत्र वाचा, उपनिषद वाचा, किंवा ह्या 3 प्रस्थानत्रयी वाचा. एक तुम्ही ज्ञानेश्वरी समजून घेतली तरीसुद्धा चालते, रामदासांचा दासबोध समजून घेतला तरीसुद्धा तेच ज्ञान आहे. फक्त सांगायची पद्धत वेगळी आहे, सगळीकडे ज्ञान मात्र तेच आहे. अशा प्रकारे जन्माला येऊन जर आपलं सार्थक व्हायचं असले, धन्य व्हायचं असेल तर हे प्रस्थानत्रयी करावे. आता काही लोक विचारतात, साधारण त्यातल्या तरुण पिढीतले लोक जे आहेत त्यांचा एक प्रश्न असतो, समजा आम्ही गीता वाचली नाही, आम्ही भागवत वाचलं नाही, आम्ही कुठलीही प्रस्थानत्रयी वाचली नाही, काय आमचं बिघडतं आहे? प्रश्न त्यांचा योग्य आहे, त्यांच्या दृष्टीनं प्रश्न त्यांचा योग्यच आहे. IT क्षेत्रात असतात किंवा नवीन नवीन कंपन्यातली परदेशी कंपन्यात लाखो रुपये पगार असतोय, 10-20 लाखाची गाडी बसायला असते, सगळा खर्च कंपनीत असतोय, जेवायला, खायला, राहायला, बंगला सगळं व्यवस्थित असते, आम्हाला हे करायचं कारणच काय, असं त्यांचा प्रश्न आहे. आता त्याच्या पलीकडचं शास्त्रानं असं उत्तर दिलंय, आहार निद्रा भयमैथुनस सर्व योनिसी परी मनुष्य योनीचे ज्ञान. आता सांगा, तुम्हाला गाडी आहे, घोडा आहे, बंगला आहे, पगार आहे, सगळं आहे, कावळ्या कुत्र्यासनी पण सगळं आहे का नाही हो? भय आहे का नाही? मैथून आहे का नाही? आहार आहे का नाही? सगळं जे प्राण्यासनी आहे तेच तुमचं आहे, त्याच्या पलीकडं तुम्हाला काय आहे? तुम्हाला पगार आहे, गाडी आहे, सगळं आहे, पण तुम्ही हे वाचले नाही, ते वाचले नाही, काय होईल? त्यांच्यात आणि तुमच्यात कुठलाही फरक होणार नाही, तुमची जनावरातच हाजरी घातल्यासारखं. हे त्यातलं मुख्य आहे. म्हटले जरी आम्हाला त्यात काय नाही तरीसुद्धा आहार निद्रा भय मैथुनांचे, तर हा माणूस आणखी जनावर ह्यातला सगळ्यात मोठा जर काय भेद असेल तर तो आहे की एका मनुष्य प्राण्यालाच भगवंताला जाणून घेता येतं, बाकी कुणालाही घेता येत नाही. आणि IT क्षेत्रात राहून कॉम्प्युटरवर देवाला जाणून घ्यायला येणार नाही. त्याच्यासाठीही प्रस्थानत्रयीच करायला पाहिजे, सद्गुरूंना शरण जायला पाहिजे, त्यांच्याकडनं हे ज्ञान प्राप्त करून पाहिजे, आणखी आपली आत्मोन्नती करून घ्यायला पाहिजे. आता त्याच्यानंतर हे जे सगळं आहे, आता आहार निद्रा भयमैथुन हा जो काय धर्म आहे, जरी दोघांना सारखा असला, मनुष्य आणखी हे प्राणी, ह्यांना ह्या 4च गोष्टीचा, पण माणसाचा धर्म आहे तो मात्र वेगळा आहे. धर्म याची व्याख्याच काय आहे? धर्म म्हणजे काय तर धर्माची व्याख्या वैशेषिक दर्शनामध्ये केलेली आहे की यवो अभ्युदय निःश्रेष सिद्धी इह पर लौकिक अलौकिक इति नेती श्रेयस प्रेयस. धर्म म्हणजे काय तर अशी एक माणसाची जगण्याची पद्धती की त्याच्या योगानं त्याचा इहलोकात आणखी परलोकात सुद्धा उद्धार व्हायला पाहिजे. इहलोकीची जी काही लौकिक सुखं आहेत ती मिळायला पाहिजेत, आणखी अलौकिक सुख जी काय परलोकात आहेत ती सुद्धा मिळायला पाहिजेत. अशी जी काय पद्धती आहे त्याला म्हणायचं धर्म. धर्मो रक्षती रक्षितः. ज्यानं ज्यानं धर्माचं पालन केलं धर्म त्याचं पालन करतोय, अशा प्रकारचा हा धर्म पाळायला पाहिजे. आणखी ह्यानं काय होईल, श्रेय आणखी प्रिय ह्या 2 गोष्टी आहेत. श्रेय आणखी प्रिय, जे काय आपण करतो
देव धर्म उपासना कर्मकांड अमुक तमुक त्याने जे काय आपल्याला प्राप्त होतं, काय होईल करून? इहे लोकातली सगळी सुखं मिळतील. घरदार बंगला गाडी जमीन जुमला पैसा अडका सोनं नाणं सगळं मिळेल. आणखी पारलौकिक सुख मिळेल. म्हणजे काय की इंद्रादी देवांना जे काय स्वर्गामध्ये सुख प्राप्त होते ते सुद्धा सुख ह्यानं प्राप्त होईल. आता नहुष राजा ययाती कितीतरी राजे स्वर्गात जाऊन परत पुन्हा आलेत. स्वर्गातलं सुद्धा सुख प्राप्त होईल. पण हेच श्रेय आणखी प्रिय ह्यातलं हे काय नाही. तर श्रेय म्हणजे काय तर आपली स्वतःची या कर्मकांडानं त्याच्यानंतर आपल्या ह्या सगळ्या अभ्यासानं उपासनेनं आणखी ज्ञानाची प्राप्ती करून घेऊन भगवंताची प्राप्ती करणं त्याला म्हणायचं श्रेय. अशा प्रकारे श्रेय आणखी प्रेय. आता ह्या श्रेयाला आणखी ह्या प्रेयाला न्याय देणारा फक्त एक म्हणजे आपला हिंदू धर्म आहे. बाकी कुठल्याही धर्मात ह्याची चर्चा नाही. सनातन हिंदू धर्मामध्ये श्रेय आणखी प्रिय आहे. तुम्हाला इहलौकिकसुद्धा सुख मिळेल आणखी पारलौकिकसुद्धा. मेल्यानंतरसुद्धा माणसाला सुख प्राप्त व्हावं का होऊ नये. आता आपला हा कितवा जन्म आहे आपल्याला काय ज्ञात आहे काय? किती जन्म झाले काय झाले? मेल्यावरसुद्धा माणसाला सुख मिळायला पाहिजे. त्याच्यासाठी हे श्रेय आणखी प्रिय आणखी त्याच्यासाठी ही सगळी उपासना करायची आहे. आता हे सगळं सांगितल्यावर एखादा म्हणन तुमची सगळी पुराणातली वांगी पुराणात ठेवा म्हणतात. पुराणातली वांगी पुराणात ठेवा. आता पुराण म्हणजे काय हेच लोकांनी माहीत नाही. पुर म्हणजे एक सेगमेंट खंड म्हणतात तो, आणि अन म्हणजे त्या खंडामध्ये असलेल्या ज्या काय धर्माच्या 8 सगळ्या संकल्पना होता त्याला म्हणायचं पुराण. आता बघा रामायणात काय होतं किंवा सत्यलोकात काय होतं, सत्ययुग ज्या होते त्रेतायुगात काय होतं, कशाने देवाची प्राप्ती होत होती, द्वापारात कशाने प्राप्ती झाली, आणखी आता कलियुगात कशाने प्राप्ती होती. प्राप्तीचे मार्ग भिन्न भिन्न आहेत का नाही. हजारो वर्ष होम हवन करायचं आणखी देवाला प्रसन्न करून घ्यायचं असं होतं. त्याच्या अगोदर माणसाचं आयुष्यमान लाखो वर्षांचं होतं. आता पार्वतीनेच 5000 वर्ष तपश्चर्या केली होती. भगीरथानं गंगा आणायसाठी 5000 वर्ष तपश्चर्या केली. 5000 वर्ष तपश्चर्या केली म्हटल्यानंतर त्याचं बालवय किती असेल तपश्चर्याचं. आणखी तिथनं पुढं तपश्चर्या करून वरप्राप्ती झाल्यानंतर त्याचं आयुष्य लाखो वर्षाचं आयुष्य माणसाला होतं. आता त्या लाखो वर्षाच्या आयुष्यात हे सगळं करणं ठीक आहे. त्याच्यानंतर कलियुगात काय सांगितलं, माणसाचा उद्धार हरिनामानं होईल. तिथं यज्ञ करायला सांगितले, तिकडं हजारो वर्ष उपासना करायला सांगितली, आणि कलियुगात मात्र नामानं तुम्हाला सगळं प्राप्त होईल म्हणून सांगितलं. मग आता सांगा एक एक युग जर आपण बघितलं तर त्यातलं एक युग म्हणजे एक पुरं म्हणायचं, एक खंड म्हणायचं, आणखी त्यातलं अन म्हणजे ह्या ज्या काय सगळ्या चाली रीती आणखी हे देव प्राप्त करायच्या सगळ्या साधना वेगळ्या आहेत. तर कसं आहे त्या त्या ठराविक खंडामध्ये किंवा त्या कालावधीमध्ये असणारी आपली संस्कृती, त्यामध्ये असणारी अष्टांग, संस्कृतीमध्ये असणारी अष्टांग, त्यात काय काय येतं तर पहिल्यांदा धर्मकारण, अर्थकारण, राजकारण, विज्ञान, समाज, वाङ्मय, कला, क्रीडा, शिक्षण आणखी राष्ट्र. इतक्या सगळ्या अंगांचा ज्यात विचार केला जातोय त्याला म्हणायचं अन. आता बघा रामायणाच्या काळात रामांच्याबरोबर युद्ध करायला कुठली फलटण होती. 104 इन्फंट्री होती. राम ज्यावेळी रावणाबरोबर युद्ध करायला येते कुठली इन्फंट्री होती त्यांच्याबरोबर. 104 मराठा. कोण होतं, वानर होते. आणखी महाभारतामध्ये कृष्णाने जे काही कुरुक्षेत्रावरती युद्ध चालू केलं त्यात कोण होते, दोन्हीकडं माणसं होती. आता इस्राईलचं आणि युद्ध चाललंय गाझापट्टीवर, कुठं प्रत्यक्ष तलवार घेऊन कोणाला जायला लागते काय. इथंच जाग्याला बसून इस्राईल सोडलं की तिथं सगळं
बेचिराग होतं. आता सांगा किती खंड आहे, एवढ्या खंडामध्ये सगळं बदललं. म्हणजे पुरं आणखी खंड, पुरं म्हणजे एक ठराविक कालावधी, आणखी त्या कालावधी असणारे. आता धर्मकारण बघा, त्यावेळी धर्मकारण काय होतं, रामायणाच्या वेळी धर्मकारण काय होतं, आईच्या वचनासाठी. आईनं फक्त सांगितलं आता प्रभू रामचंद्राने आदल्या दिवशी सगळा सोहळा व्हायचा म्हणून तयारी सगळी केली. उद्या सकाळी ह्या भारतवर्षाचा मी अनभिषिक्त सम्राट होणार असं रामांचं होतं. आणि दुसऱ्या दिवशी कैकेयीने सांगितलं की राज्य माझ्या भरताला आणखी 14 वर्ष वनवास. सगळी ती राजवस्त्र काढून ठेवली, वल्कलं नेसली, आणखी वनवासाला गेली. हे कुठं होतं? महाभारतात काय झालं? आणि आता आईची आज्ञा मुलं किती पाळतात? फरक आहे का नाही? त्या कालावधीतलं हे जे सगळं समाजकारण आहे, धर्मकारण आहे, राष्ट्रकारण, त्यावेळचं अर्थकारण कसं होतं, आत्ताचं अर्थकारण काय आहे? शिवाजी महाराजांच्या वेळी जे काय अर्थकारण होतं, आता अलीकडचं घ्या शिवकालीन, काय होतं अर्थकारण? सगळी रयत सुखी व्हावी. आणि आत्ताचं काय अर्थकारण आहे? 80% इन्कम डिफेन्स मिनिस्ट्रीवरती खर्च होतोय. भारताचा आत्ता 80% जे उत्पन्न आहे ते फक्त संरक्षणावरती खर्च होतोय. किती फरक आहे? म्हणजे ह्याला म्हणायचं पुराण नाही तर उगीच उठला आणि पुराणातली वांगी आणि टोमॅटो म्हणत बसला तर त्याला काही अर्थ नाही. हे सगळं समजावून घ्यायला पाहिजे. त्या काळामध्ये असणारं वाङ्मय काय होतं, त्या कालावधीमध्ये असणारे क्रीडा किती होत्या. आता क्रीडा म्हटलं तर आता आपल्या परवा ते कोण कुसाळे एक बघितलं नव्हतं, त्याला त्याची क्रीडा क्षेत्रात त्याने प्रगती केली का नाही, मिळालं का नाही बक्षीस? क्रीडा क्षेत्रात बरी इथनं मागं कधी झालं होतं, किती ऑलिम्पिकला भारताला किती पदकं मिळाली, पण आता त्यात प्रगती झाली. शिक्षणात किती प्रगती झाली, विज्ञानात किती प्रगती झाली. आता काहीही करायला लागत नाही. घागरी घेऊन नदीला जायला लागते काय पाण्याला? तांब्या घेऊन पाणी ओतायला तरी लागते काय? चावी सोडली की झालं. सगळी विज्ञानानं आपल्याला करून म्हणजे विज्ञान काय, त्यात प्रगती झाली, धर्मात प्रगती झाली, अर्थकारणात प्रगती झाली, क्रीडा क्षेत्रामध्ये झाली, वाङ्मयामध्ये तरी फारच प्रगती झाली. अशा वेळी प्रत्येक वेळी हे कालानुरूप सगळं बदलत असते. आणि हा जो बदल आहे हा नित्य नूतन आहे. जशी ज्ञानेश्वरी नित्य नूतन आहे. आज जरी आपण ज्ञानेश्वरी वाचली आणि 2 दिवसांनी पुन्हा वाचायला तीच उभी घेतली तर त्यातनं आपल्याला नवीन नवीन काय ते अर्थ लक्षात येतो. तसं हे सुद्धा पुराण जे काय ते नित्य नवीन आहे. आणि अशा प्रकारे कालानुरूप बदलत असताना नित्य नियत असणारं असं हे पुराण. प्रस्थानत्रयीचा अभ्यास केला तर हे सगळं त्यातनं आपल्याला प्राप्त होतं. तिथनं पासून पाठीमागं आपण आलो की त्या काळात काय काय झालंय, म्हणजे वेदकालापासून ह्या क्षेत्रामध्ये कशी कशी प्रगती होत गेली ते त्याच्यावरनं कळतंय. आणि आता ह्या प्रस्थानत्रयीमध्ये सुरुवातीला सांगितलं की प्रस्थानत्रयीच्या अगोदर ह्या भारताला, आपल्या हिंदू धर्माला जे काय देवघर करून ठेवले त्याच्यामध्ये पहिला म्हणजे सगुण साकार. जे काय देवाने सगुण अवतार घेतले त्याच्यामुळे हे प्राप्त झालं. आता हे सगुण अवतार म्हटले तर त्यातला सगळ्यात महत्त्वाचा अवतार कुठला, पूर्णावतार कुणाला म्हणतात तर भगवान श्रीकृष्णांना पूर्णावतार म्हणतात. आता भगवान श्रीकृष्णांचं जर आपल्याला तत्त्वज्ञान बघायचं झालं तर कुठं जायला पाहिजे? आता प्रभू रामचंद्राचं दर्शन कुणाला होईल, कृष्णाचं दर्शन कुणाला होईल? आता आहे काय व्हायसारखी परिस्थिती? कुणाला झालं असेल त्याला दंडवत आहे. पण कसं आहे, ते जे कुणाला झालं ते त्यावेळी झालं. आता रामांचं दर्शन चैतन्य महाप्रभूंना झालं, तुलसीदासांना दर्शन झालं. उद्धव वगैरे कृष्णांच्या बरोबर होते, पांडवांचं भाग्य थोर म्हणून त्यासनी कृष्णाचा सहवास लाभला. पण आपल्याला जर कृष्णाचं चरित्र बघायचं झालं तर काय करायला पाहिजे? तर भगवान श्रीकृष्णांचा प्रपंच काय होता, त्यांची मैत्री कुणाबरोबर होती, त्यानंतर त्यांचं द्रष्टेपण काय होतं, त्यांचं शौर्य काय होतं, त्यांचा पराक्रम काय होता,
भगवान श्रीकृष्णांचं संगीतावरचं प्रेम काय होतं, त्यांनी आपल्या मातापित्यांची कशी सेवा केली, त्याच्यानंतर ही जे सगळं महाभारताचं युद्ध करण्यामध्ये त्यांचा जो काय वाटा होता, त्याच्या पाठीमागचा त्यांचा हेतू काय आहे, हे जर सगळं बघायचं झालं तर भगवान श्रीकृष्ण तुम्ही या आणि आम्हाला सांगा, आपली योग्यता आहे काय तेवढी नाही. हे सगळं जे वर्णन आलं आहे ते एका भागवतामध्ये आलं आहे की आपण भागवत जर वाचला तर त्यात श्रीकृष्णांची वाङ्मयीन मूर्ती आपल्यासमोर उभा राहते. आणखी त्या वाङ्मयाच्या रूपानेच भगवान श्रीकृष्ण आपल्याबरोबर बोलतात. आणि पुन्हा ह्या श्रीकृष्णांची महती जर ऐकायची झाली किंवा देवांची संतांची महती जर ऐकायची झाली तर त्याच्यासाठी पुराणं लिहिली, व्यासाने पुराणं लिहिली. आता 18 पुराणं लिहिली. तर त्यातली 18 पुराणं कुठली कुठली आहेत, तर त्याच्यासाठी एक मंत्र करून ठेवला आहे. मद्वयम भद्वयम भ्रत्रयम व चतुष्टकम अनापलिंग कुस्कानी. आता मद्वयम म्हणजे काय, तर म अक्षरानं सुरुवात होणारी 2 पुराणं, एक मत्स्य पुराण आणखी दुसरं मार्कंडेय पुराण. त्याच्यानंतर दुसरं भ न होणारी 2 भविष्य पुराण आणखी भागवत पुराण. त्र्यनं सुरुवात होणारी ब्रनं सुरुवात होणारी 3 ब्रह्मपुराण, ब्रह्मांड पुराण, ब्रह्मवैवर्त पुराण ही 3. वन सुरुवात होणारी 4 वराह पुराण, वायू पुराण, वामन पुराण आणखी विष्णू पुराण ही 4. आणखी अनापलिंग कुस्कानी, त्यातलं अ म्हणजे अग्निपुराण, ना म्हणजे नारद पुराण, प म्हणजे पद्मपुराण, ली म्हणजे लिंग पुराण, ग म्हणजे गरुड पुराण, कु म्हणजे कूर्म पुराण आणखी स्क म्हणजे स्कंद पुराण. अशा प्रकारची 18 पुराणं सगळी सांगितली. आणखी हा जर अभ्यास केला तर हे जे काय श्रीकृष्णांचं सगळं चरित्र आहे त्या आपल्या पुराणामधनं आपल्याला मिळतं. आता आपण त्याचा किती अभ्यास करतोय त्याच्यावरती सगळं आहे. आणखी ह्याच्यामध्ये अभ्यास केला तर कृतयुगामध्ये काय घडलं, त्रेतायुगामध्ये काय घडलं, द्वापार युगामध्ये घडलं काय, आणखी आता सत्ययुगामध्ये काय चाललं आहे, ह्या पुराणाचा अभ्यास केल्याशिवाय आपल्याला काही करणार नाही. आता ह्या समजा 50 वर्षाचं आता ज्यांचं वय आहे त्यासनी हे जर त्यांनी पुराण ऐकलं नसलं, वाचलं नसलं तर त्यांना ह्यातली काय माहिती होणार नाही. म्हणून पुराणामध्ये भगवंतांचं सगळं चरित्र सांगितलं, भगवंताच्या लीला, भगवंतांचं गुण, आणखी भगवंताची सगळी थोरवी सांगितली. आणखी ह्या भागवतामध्ये जसं कुरुक्षेत्रावरती भगवंताने अर्जुनाला गीता सांगितली त्याच पद्धतीने ह्या भागवतामध्ये उद्धवाला गीता सांगितली. आणखी त्यांना हा ज्ञानाचा बोध करून दिलेला आहे. आता अशा प्रकारे हा बोध करून दिल्यानंतर भागवतामध्ये काय सांगितलं, अनंत विद्या, एकच विद्या नाही, सगळ्या ज्या विद्या आहेत त्या सगळ्या विद्या, मग गारुड विद्या असेल, अमुक तमुक सगळ्या विद्या सांगितल्या. त्याच्यानंतर सगळ्या कला सांगितल्या. कर्म म्हणजे काय सांगितलं, भक्ती म्हणजे काय सांगितलं, ज्ञान म्हणजे काय सांगितलं, विज्ञान म्हणजे काय सांगितलं, वैराग्य म्हणजे काय हे सुद्धा सांगितलं. आता वैराग्याची सगळ्यांनी माहिती आहेच. हे लोकांपासून मला जे काय नको असेल ते मी सोडून देणं म्हणजे मला जे काय नको आहे ते मी सोडून देणं म्हणजे वैराग्य, असं होत नाही. अतिशय आवडत्या वस्तूचा सुद्धा त्याग करणे म्हणजे वैराग्य म्हणायचं. त्याच्यानंतर योग. आता योगाच्या सगळ्या गोष्टी पतंजलीने सगळ्या योगसूत्र जी काही आहेत त्या सगळं सांगितलं आहे. अशा प्रकारे सृष्टीची निर्मिती कशी झाली ते सुद्धा ह्या भागवतामध्ये आलेलं आहे. अशा प्रकारे हा भागवत श्रीकृष्णांचं चरित्र सांगायसाठी मोठा ग्रंथ आहे. इतकं मोठं भाग्य ह्या भागवत ग्रंथाला लाभले. आणखी ते सगळं आम्ही इथं त्याच्यावरती भाष्य करायला लागलो आहे, बोलायला लागलो, आणखी ऐकायला लागलो. हे आमचं त्याच्यापेक्षा सुद्धा मोठं भाग्य आहे. कारण कलियुगामध्ये ह्या गोष्टी सगळ्या दुर्मिळच असतात. चांगलं करायला कोण उद्युक्त होत नाहीत. पुढचं काय बोलायला नको. आता भागवताची जी काय सुरुवात झाली त्यातला भागवतीतला सुरुवातीचा जो श्लोक आहे तो श्लोक कुठला, सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादी हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम
नमः हा सुरुवातीचा श्लोक आहे. काय आहे? सच्चिदानंद रूप आहे. सच्चिदानंदाचं रूप असणारा, विश्वाच्या उत्पत्तीला कारण असणारा, सगळ्यांचं ताप असणारे, जे नाहीसे करणारा, असा जो कोण भगवान श्रीकृष्ण आहे त्यांना आम्ही नमस्कार करतो. आता अर्थ त्याचा झाला. सत म्हणजे काय, चित्त म्हणजे काय, आनंद म्हणजे काय, ताप म्हणजे काय, त्रय म्हणजे काय, आणि आपण श्रीकृष्णाला का नमस्कार करायचा? तर सच्चिदानंद ह्या शब्दाचा अर्थ काय? तर सत, सत म्हणजे जे शाश्वत आहे, सनातन काळापासून होतं, आत्तासुद्धा आहे, आणखी पुढं सुद्धा अनंत कालापर्यंत जे राहणार आहे, सत्य आहे, त्याला म्हणायचं सत, शाश्वत असणारं. त्याच्यानंतर जे अविनाशी आहे, अनादि आहे, अनंत आहे, त्याला सत म्हणायचं. त्याच्यानंतर चित्त, चित्त म्हणजे काय? तर जे काय आपल्याला आत्मज्ञान होणार आहे त्याला म्हणायचं चित्त. आता चित्ताचा दुसरा एक अर्थ आहे. चित्त म्हणजे आपलं अंतःकरण, मन म्हणतात. मग त्यात अंतःकरण, चतुष्टय, अमुक तमुक हे सगळी त्यात भानगड आली. पण चित्त म्हणजे ज्यानं आपण आत्मज्ञान ग्रहण करतो त्याला म्हणायचं चित्त. आणखी सत, चित्त, आणखी आनंद. आता आनंद म्हणजे काय आणि आनंद कुठनं होतो माणसाला? तर ज्यावेळी माणूस विश्वातलं सगळं विसरून जातोय, आणखी त्या ठिकाणी तादात्म्य पावतोय, त्याला म्हणायचं आनंद. ही गोष्ट एकेच ठिकाणी होती, बाकी दुसरी कुठं कुठं होत नाही. तर आनंद म्हणजे काय? आपल्याला समाधान वाटते त्याला म्हणायचं. थोडक्यात म्हणजे समाधान वाटते त्याला आनंद म्हणायचं. चहा प्याला आनंद होतोय का नाही? अतिशय कडकडून भूक लागली आणि जेवला, आनंद होतोय का नाही? तहान लागली, पाणी प्यायला मिळालं, आनंद होतो का नाही? आनंद होतो. पण हा आनंद किती वेळ हो? आत्ता मी समजा एक ग्लासभर पाणी पिलो, 2 तास गेल्यानंतर पुन्हा मला तहान लागेल का नाही हो? पुन्हा 4 तास गेल्यानंतर मला भूक लागेल का नाही? ह्याच्यासाठी आम्ही कुणावर अवलंबून आहे? तहान लागली तर पाण्यावरती किंवा पाणी देणाऱ्यावरती अवलंबून आहे. भूक लागली तर आम्ही अन्नावरती अवलंबून आहे किंवा अन्न देणाऱ्यांच्यावरती अवलंबून आहे. आमचा आनंद आहे तो दुसऱ्या गोष्टीवरती अवलंबून आहे. पण विश्वात अशी एक शक्ती आहे की ते स्वतःच आनंद आहे. एक परमेश्वराचं जे काय स्वरूप आहे ते आनंद स्वरूप आहे. भगवंताला आनंद घ्यायसाठी कुठं बाहेर जायचं कारण नाही. आणि अशा भगवंताला ज्यानं प्राप्त करून घेतलं त्याला आनंद व्हायसाठी दुसरं कुठं जायचं कारण नाही. अशा प्रकारे सत, चित्त, आणखी आनंद असं रूप आहे. अशा सत, चित्त, आणखी आनंद रूप असणारा असा भगवान परमात्मा एकच आहे. तुझे पायी सुख सर्व आहे. सर्व सुख म्हणजे चहाचं सुख, तहानेचं सुख, जेवणाचं सुख नाही. सर्व सुख की जे सुख प्राप्त झाल्यानंतर पुन्हा प्राप्त करायचं दुसरं काहीही उरत नाही. सर्व सुख जे मिळते असाच सत, चित्त, आणखी आनंद असं हे भगवंताचं स्वरूप आहे. त्याच्यानंतर असं आणखी विश्वोत्पत्त्यादी हेतवे. आता विश्वाची उत्पत्ती कशानं झाली? भगवंताने विश्वाची उत्पत्ती केली. आता कुठल्याही गोष्टीची उत्पत्ती किंवा निर्मिती करायची झाली तर 2 गोष्टी लागतात. एक निमित्त, आणखी एक कारण. घट तयार करायचा म्हटलं की अगोदर माती पाहिजे, नंतर कुंभार पाहिजे, बरोबर आहे. लाकडाची वस्तू तयार करायची तर लाकूड पाहिजे, आणखी सुतार पाहिजे. पण भगवंतानी जेव्हा ह्या विश्वाची निर्मिती केली तेव्हा त्यासनी निमित्त आणखी कारण वेगळं बघायचं कारण झालं नाही. स्वतःच स्वतःमधून ह्या विश्वाची निर्मिती केली. म्हणजे विश्वोत्पत्त्यादी हेतवे. ह्या विश्वाच्या उत्पत्तीचा हेतू परमेश्वरांच्या मनात आला, आणखी त्यांनी आपल्यापासूनच विश्वाची निर्मिती केली. दुसरं कुठलंही कारण, निमित्त शोधायचं नाही. आता कारण आणि निमित्त म्हणजे काय मी तुम्हाला हे सांगितलं. आता दुसऱ्या भाषेत एक सांगतो इकडच्या प्रांतासाठी. कारण आणखी निमित्त. समजा दूध तापवायचं आहे. एका बाईनं पितळेच्या भांड्यात दूध ठेवलं, एका बाईनं स्टीलच्या भांड्यात ठेवलं, आणि एका बाईनं ॲल्युमिनियमच्या भांड्यात दूध ठेवलं. कुणाचं दूध तापल? भांड्यात दूध घालून चुलीवर ठेवलंय, कुणाचं तापल? कशानं? दूध ठेवलंय हे कारण झालं. पण त्याला तिन्ही भांड्यातनी तापवायचं तर खाली त्याला अग्नी द्यायला पाहिजे, हे निमित्त झालं. एक कारण आणखी एक निमित्त. ज्या काय वस्तू लागतात त्याला म्हणायचं कारण, आणखी करण्यासाठी जो कोण लागतं त्याला म्हणायचं निमित्त.
तसं देवांना हे विश्व निर्माण करायसाठी कुठल्याही गोष्टीची आवश्यकता पडली नाही. स्वतःच निमित्त आणखी स्वतःच करून आपल्यातनंच हे सगळं विश्व निर्माण केलं. आणखी तापत्रय विनाशाय. आता ताप कुणाला होतात? जीवाला ताप होतात. किती ताप होतात? 3 ताप होतात. एक म्हणजे आध्यात्मिक ताप, दुसरा म्हणजे आदिभौतिक, आणखी आदिदैविक ताप. आता हे 3 प्रकारचे ताप. आध्यात्मिक ताप म्हणजे काय? अध्यात्म म्हणजे आपलं शरीर. आपल्या शरीराला जे काय ताप होतात, जरा व्याधी जे काय आपल्या शरीरात म्हणजे आजारपण येणं, अमुक येणं, कुठंतरी ठेचकळणं, पडणं, लागणं, हे जे काय आहे ह्याच्यापासून जे दुःख होतं त्याला म्हणायचं आध्यात्मिक ताप. त्याच्यानंतर आदिभौतिक ताप. आदिभौतिक म्हणजे काय? भूतापासून जे काय आपल्याला जे काय त्रास होतात. भूत म्हणजे प्राणी मात्र. जाता जाता कुत्रं चावलं, मांजरानं ओरबडलं, गव्यानं येऊन पाठीमागनं धडक दिली, सापानं दंश केला, विंचू चावला, हे जे सगळं काय आहे त्याला म्हणायचं आदिभौतिक. भूतांच्यापासून होणारे जे काय त्रास आहेत त्याला म्हणायचं आदिभौतिक. आणखी आदिदैविक. देवतांच्यापासून सुद्धा माणसाला ताप होतात. ते एका राजानं वरुणाकडे गेला, आणखी मला पुत्रप्राप्ती होऊ दे म्हणून सांगितलं. आता नाव काय माझ्या लक्षात नाही, पण वरुणात सांगितलं होईल तुला पुत्र म्हटले. आणखी तथास्तु म्हटला. पण म्हटलं एक आहे, ते पुत्र झाला की तू मला द्यायला पाहिजेस. देतो की म्हटलं, काय अडचण आहे त्यात. झालं, पुत्र झाला, त्याचं बारसं वगैरे झाल्यावर वरुण आला, अरे तू मुलगा देतो म्हटला होतास, आत्ताच बारसं झालं आहे म्हटला, जाऊळ काढलं की तुला देतो. जाऊळ काढलं, पुन्हा वरुण आला, काय नाही म्हटलं, आता त्याचं मौंजी बंधन झालं, उपनयन झालं की मी तुम्हाला देऊनच टाकणार आहे. उपनयन झालं, आता काय म्हटलं, थोडी दिवस झाले, लग्न झालं की तुम्हाला देतो. अशा प्रकारे एक एक कारण सांगितलं. आणखी शेवटी वरुणाला राग आला. वरुण त्याच्यावरती कोपला, आणखी त्या राजाच्या पोटात गेला आणि त्याला जलोदर होऊन तो राजा. ही जे काय झालं ते दैविक ताप म्हणायचं. आता काही वेळा पंचांग बघायला आले की देवता बाधा निघते. कुणाला कुलदेवतेचा त्रास असतोय. जनावरांच्यासाठी ताईबाईच्या नावानं म्हशीरा अंगारा लावला तरीसुद्धा म्हैस धार देते. अवताला थांबलेला बैल चालतोय, हे दैविक त्रास असतात. अशा प्रकारे देवांच्यापासून जे काय आपल्याला त्रास होतात त्याला म्हणायचं आधी दैविक ताप. तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम्. अशा प्रकारे आपल्याला जे काय आध्यात्मिक, आधिभौतिक, आणखी आधिदैविक ही जे काही सगळी ताप होत आहेत ते नाहीसं करणं एक भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहे. वयम नमः, आम्ही सगळेजण त्याला नमस्कार करतो असं सांग. त्याच्यानंतर आता हे सगळं जे काय पुराण असू देत, प्रस्थानत्रयी असू देत, गीता असू देत, भागवत असू देत, कुठनं सुरुवात झाली त्याची? तर पूर्वी नैमिष नावाचं अरण्य होतं, आता मध्य प्रदेशात कुठंतरी आहे. त्या ठिकाणी रोमहर्षण नावाचे एक ऋषी होते, आणखी त्यांना सुत नावाचा एक मुलगा होता. त्या सुतावरती व्यासांची कृपादृष्टी होती. आणखी हे सगळं जे काय शास्त्र पुराण सगळं आहे ते त्याला मुखोद्गत होतं. आणि मग ह्या सगळ्या आपल्या भारतवर्षात असणारे जे काही ऋषी मुनी संत महंत होते त्यांना ज्या काय धार्मिक अडचणी आल्या किंवा ह्या ज्ञानात काय अडचणी आल्या, काय झालं, तर ह्या सगळ्यांनी काय करायचं, आपल्याबरोबर असणारे सगळे ऋषी घ्यायचे आणखी त्या नैमिषारण्य द्यायचं. आणखी जसं आता गेट टुगेदर करतात तसं सगळे ऋषी मुनी त्या ठिकाणी यायचे. आणखी प्रत्येकानं आपापला काय असेल ते प्रश्न शंका विचारायच्या, आणखी सुतांनी त्याचं निरसन करायचं. सूत अतिशय हुशार होता, देवाची कृपादृष्टी होती, व्यासांची त्याच्यावरती कृपादृष्टी असल्यामुळं त्यांनी हे सगळं सांगितलं. आणखी मग त्या सुतांच्यापासून ह्या ऋषींनी हे सगळं ज्ञान घेतलं. आणखी पुन्हा आपापल्या ठिकाणी जाऊन सगळ्यांना ते विस्तृत रूपानं करून आपापल्या पद्धतीनं सांगून ह्या ज्ञानाचा प्रचार केला. अशा प्रकारे नैमिषारण्यात सुरुवात झाली. आणि तिथनं पुढं ह्या सगळ्यांनी तिथं केलं तर ह्या काय व्हायचं, तर त्यावेळचं हे ज्ञानपीठच होतं. आत्ता जसं विद्यापीठ आहे तसे ज्ञानपीठ होतं. तर त्या ठिकाणी ज्ञान, विज्ञान, उपनिषद, वेदांत हे सगळ्यांच्यावरती चर्चा व्हायची. सगळ्यांचं शंका निरसन व्हायचं, ज्ञान द्यायचं की पुन्हा त्या ऋषीने आपापल्या भागात जायचं की सगळ्यांना त्याचं वाटायचं, असं करायचं. आणखी तेव्हापासून ह्या शौनकादिक ऋषींनी त्यांच्यापासून प्राप्ती केली.
भगवान व्यासांच्यापासून शुकाचार्यांना ज्ञान मिळालं. तिथनं पुढं ही सगळी गुरुपरंपरा चालू आहे. आता आपण जी काही ते पुण्यतिथी साजरी करतो ही गुरुपरंपरा आहे. गुरूंच्या ठिकाणी आपला स्नेहभाव आदर व्यक्त करायचा ही जे काय आहे त्याला गुरुपरंपरा. आता व्यासाने शुकाचार्यांना सगळं ज्ञान दिलं, आणखी शुकाचार्यांनी हे ज्ञान सगळ्यांना सांगितलं. आता कुठनं सुरुवात झाली? शुकाचार्यांनी हे ज्ञान कुठं उघड केलं? तर त्याच्यासाठी आपल्याला महाभारतात जायला पाहिजे. तर तिथनं पुढं आत्ता कलियुगाची स्थिती काय आहे? आता आपण बघितलं हे पाठीमागचं सगळं पुराणं बघितली, त्याच्यानंतर हे उपनिषद वगैरे बघितली, तिथंपर्यंत भगवान श्रीकृष्ण. आता कलियुगातल्या हकीकत काय? मंचकी बैसे राणी, माता वाहतसे पाणी, अशी सगळी हकीकत आहे. नवरा सांगतोय, पळत येतोय आणि आपल्या आईला सांगतोय, आई माझ्या बायकोचं पाय धुत, आता तूच तेवढं पाणी भर. हे कलियुगातलं सगळं चाललेलं आहे. पण असं जरी असलं तरी त्याच्यासाठी कलियुगात काही जर असलं तरी सुद्धा सदाचार, नीती, पाप, चोरी, हिंसा, मद्यपान, धूम्रपान, मांसाहार, व्यभिचार, भ्रष्टाचार, किती कलियुगात किती पुण्याच्या भानगडी आहेत. ह्या सगळं पुण्यच चाललंय. एवढं सगळं पुण्य आता चाललेलं आहे. आणि हे सगळं करून त्या करणाऱ्यांना यत्किंचित सुद्धा त्याची भीती वाटत का वाटते? रोज एक एक प्रकरण नवीन येते पेपरमध्ये, रोज एक प्रकरण नवीन येते. असं करणाऱ्यांना त्याची भीती, समजा भीती वाटली असती धर्माची, न्यायाची, नीतीची, आचरणाची जर भीती वाटली तर त्यांनी हे केलं नसतं. पण त्यांना त्याची भीतीच वाटणं झाली. म्हणून आता मानवामध्ये आचरणाचा कुठला भाव असावा, त्यासाठी भगवान व्यासांनी सांगितलं आहे की कलियुग जरी असलं तरी ह्या कालसर्पाच्या दाढेत सगळे जाऊन बसलेले आहेत. आज नाही उद्या प्रत्येकाची पाळी येणारच आहे. कोण काय अमरपट्टा बांधून आलेलं नाही. प्रत्येकाला काळाच्या स्वाधीन व्हायचं आहे. मग त्यासाठी माणसाने काय करावं? तर त्यासाठी व्यासाने अलौकिक असणारे हे तत्त्वज्ञान भागवतामध्ये सांगितले आणि भागवतामध्ये सांगून माणसाचा उद्धार करून घ्यायला येतो असं सांगितलं. काय त्याच्यासाठी आहे? कुणाला सांगितलं भागवत? काय भागवतात होतं? तर त्याच्यासाठी आता महाभारतात थोडं जायचं. युद्ध झालं, महाभारताचं युद्ध झालं. आणखी दुर्योधन गंगेच्या काठावरती आसन्न मरण अवस्थेत पडलेला होता. केव्हा मरण येते काय की, जीव धरून होता पण आसन्न मरण अवस्थेत दुर्योधन होता. आणखी तिथं त्या अवस्थेत असताना त्याला अश्वत्थामा भेटायला आला आणि म्हटला, दुर्योधना तुझी अवस्था बघून मला फार वाईट वाटते. वास्तविक सगळं राज्य आणखी सगळं वैभव कौरवांना मिळायला पाहिजे होतं, पण आता हे पांडवासनी जाणार. पण अजूनही थोडे दिवस शिल्लक आहेत. मी म्हटलं अजून पट्ट्या शिल्लक आहेत, तेव्हा मला तुझ्या ह्या सैन्याचा तू सेनापती कर. मी युद्ध करतो, आणखी पांडवांना जिंकतो आणि राज्य पुन्हा तुला मिळवून देतो. असं कुणी सांगितलं? अश्वत्थाम्यानं सांगितलं. त्या अवस्थेत सुद्धा दुर्योधनानं अश्वत्थाम्याला सेनापती पदाची माळ घातली आणि त्याला सेनापती करून आता सगळे हे 18 औक्षणी जे काही सैन्य होतं ते जिकडच्या तिकडं वाटेला लागले. भगवंतानी त्या सगळ्यांनी आपल्यात सामावून घेतले, मारले म्हणायचं नाही, सामावून घेतले. अशी सगळी अवस्था असताना सुद्धा अश्वत्थामा असा म्हणायला लागला आणि त्या अवस्थेत सुद्धा दुर्योधनानं त्याला सेनापतीपद दिलं. आता सेनापतीपद दिलं आणि मी पांडवांचा पराजय करतो असं म्हणून निघाला. आणखी रात्रीच्या वेळी असा विचार करत बसला असताना त्यानं समोर बघितलं, रात्रीच्या वेळी कावळ्याचे घरटं होतं, आणखी एक घुबड आलं आणि त्या घुबडानं त्या कावळ्याच्या घरट्यात प्रवेश केला आणि त्यांची जी काही पिल्ली होती ती सगळी पिल्ली मारून अंडी जी होती त्याचा सगळ्याचा विध्वंस केला. हे त्या अश्वत्थाम्यानं बघितलं. त्याच्या डोक्यात एक भयानक विचार आला, हे असंच काहीतरी केल्याशिवाय आपल्याला पांडवांना जिंकता येणार नाही. म्हणून त्याने ठरवलं आता आपण हे असंच करायचं. म्हणून खड्ग घेतलं,
कृपाचार्य त्यांना बरोबर घेतलं. आणखी रात्रीच्या वेळी कृपाचार्यांना दारावरती उभार केलं. आता हे 3 चिरंजीव त्यांच्याकडे होते, अश्वत्थामा, कृपाचार्य की हे 3 जण होते. ह्या दोघांनी सुरुवातीला नाही म्हणून सांगितलं, आम्ही येणार नाही, ही जर तुझी पद्धत असली युद्धाची तर आम्ही येणार नाही. तरीसुद्धा कुठेतरी अन्नाचा गुण माणसाला लागतोय. कौरवांचं अन्न खाल्लेले ते सुद्धा नंतर तयार झाले. दारात एक उभा राहिला, पुढे एक उभा राहिला. ह्याच्या तावडीतनं सुटला तर त्यानं मारायचं, त्यानं सुटलं तर त्याला मारायचं. असं केल्यानंतर ह्यानं आपलं खड्ग काढलं. अश्वत्थाम्यानं पांडवांच्या शिबिरात जाऊन सुरुवात केली. जो कोण दिसेल, मग तो अमात्य असू देत, मंत्री असू देत, सैनिक असू देत, प्रत्येकाला कापायला सुरुवात केली. आणि एका शिबिरात गेले तर पांडवांची 5 मुलं तिथं झोपलेली होती. ह्याला वाटले ते सलग पांडव झोपलेत, म्हणून ह्यानं त्यांची 5 जणांचा शिरच्छेद केला आणि सगळ्यांच्या जटा धरल्या. आणखी जिथं गंगेच्या काठावर दुर्योधन पडला होता त्या दुर्योधनाजवळ आला. आणखी म्हणायला, हे बघा म्हटला, 5 पांडवांना मी मारले. त्या अवस्थेत सुद्धा दुर्योधन म्हटला, वास्तविक दुर्योधन काय म्हणायला पाहिजे होतं, अरे 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 म्हटला. दुर्योधनाला खेद वाटला. आमच्या कुरुवंशातला जे काही शिल्लक होते 5 जण, माझे भाऊ सगळे गेलेच म्हटला, मी आता निघालोयच. पांडवांचे काय माहिती नाही, पण त्यांची ही जी काय 5 मुलं होती, हे पांडव मारले नाहीस तू, पांडवांची 5 मुलं मारलीस, आणखी तू आमच्या कुलाचा घात केलास असा म्हटला. काही नाही म्हटले, तरीसुद्धा मी अजूनही तुला जिंकून देतो म्हटलं. आणखी त्यानं ब्रह्मास्त्राची निर्मिती केली. आता ब्रह्मास्त्र म्हणजे काय, तर हिरोशिमा नागासाकीवर जो काय ॲटम बॉम्ब पडला होता 2ऱ्या महायुद्धात, त्याच्या कितीतरी पटीनं भयानक असणारं असं ते अस्त्र होतं. द्रोणाचार्यांनी आपल्या पुत्रप्रेमासाठी ते अस्त्र त्याला दिलं होतं. आणखी अर्जुनाला त्यांनी शिकवलेलं होतं. अर्जुनावरती प्रेम होतं. आणखी हे पुत्रमोह होता. अश्वत्थाम्याला पुत्रमोहानं शिकवलं, आणखी शिष्य म्हणून अर्जुनाला शिकवलं. त्यानं ते आपलं अस्त्र सोडलं. आता ते अस्त्र सोडल्यानंतर इकडं अर्जुनानं सुद्धा आपलं ब्रह्मास्त्र सोडलं. आता ह्या अस्त्रावरती ही अस्त्र, समजा ही 2 अस्त्र जर एकमेकाला भिडली तर काय होईल. त्यावेळी ज्यावेळी त्या गंगेच्या काठावरती द्रोणाचार्य, व्यासमुनी बसलेले होते, त्यांना अंतर्ज्ञानाने ही गोष्ट कळली. आणखी ते पळत पळत त्याने, अरे म्हटले, सगळ्या विश्वाचा नाश करता काय म्हटले, आपापली अस्त्र मागं घ्या. सांगितल्यानंतर अर्जुनाला आपलं अस्त्र पाठीमागे घ्यायची विद्या प्राप्त होती. अर्जुनानं आपलं ब्रह्मास्त्र पाठीमागे घेतलं, पण अश्वत्थाम्याला आपलं अस्त्र पाठीमागे घ्यायचं माहिती नव्हतं. ते म्हटलं, माझं अस्त्र कुठं नाही कुठं तरी जाऊन धडकणार म्हटलं. त्यानं त्यावेळी उत्तरेच्या गर्भामध्ये अभिमन्यूचा मुलगा असणारा उत्तरेच्या गर्भावरती ते अस्त्र सोडलं. अस्त्र सोडल्यानंतर उत्तरेच्या पोटामध्ये दाह चालू झाला. आणखी त्यावेळी भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी आले आणि सगळी परिस्थिती बघितल्यावर, तिचा दाह बघितल्यावर शोक करायला लागली. उत्तरा शोक करायली. तुम्ही म्हटलं माझं सगळं पुण्य तुम्ही घालवलं म्हटलं. ज्यावेळी अभिमन्यू पडला त्यावेळी मी सती जाते म्हणत होते, पण तू गरोदर आहेस, सती जायच नाही म्हणून तुम्ही मला सांगितलं, म्हणजे मला सहगमन करणाऱ्याचं सुख प्राप्त झालं नाही. आणखी आता मला मातृसुख तरी मिळेल, पण ते सुद्धा आता हे ब्रह्मास्त्र सोडल्यामुळं माझा दाह व्हायला, ते माझं सुद्धा मातृसुखसुद्धा मला मिळणार नाही. त्यावेळी भगवान श्रीकृष्णाने सांगितलं, उत्तरे तू घाबरून नकोस म्हटले. भगवान श्रीकृष्णाने हातपाय धुतले, आचमन केले आणि आपल्या आईवडिलांचं स्मरण केलं. आणखी सांगितलं की हे उत्तरे तू मला मातृत्व दे, मी तुझ्या पोटात जातो. उत्तरेनं त्याला मातृत्व बहाल केलं भगवान श्रीकृष्णाने. भगवान श्रीकृष्णाने तिच्या उदरात प्रवेश करून त्याचं रक्षण केलं. आणखी पुन्हा त्याचा परीक्षिताचा जन्म झाला. परहा अक्षत म्हणजे जो काय दिसणार नव्हता तो दिसायला लागला, म्हणून त्याला परीक्षित असं म्हणतात. मग त्या परीक्षिताचा जन्म झाला. काळाच्या ओघामध्ये सगळं झालं. परीक्षित मोठा झाला. मोठा झाल्यानंतर राजा झाला. सगळ्या भारतवर्षाचा राजा झाला.
आणि त्याच वेळी भगवान श्रीकृष्णाने आपले अवतार समाप्ती केल्यानंतर कलियुगाला प्रारंभ झाला. आणखी एके दिवशी हा परीक्षित राजा शिकार करण्यासाठी जरासंधाचा मुकुट घातला, आणखी अरण्यामध्ये गेला. आता कुणाची टोपी घालू नये, कुणाचं चप्पल घालू नये, कुणाची वस्तू वापरू नये का म्हणतात? त्याचंच सगळं काय असेल ते आपल्याकडं. जरासंधाची बुद्धी सगळी परीक्षिताच्या कलियुगाचा प्रारंभ झाला, कलियुगाचा प्रभाव चालू झाला. आणखी जरासंधात मुकुट घातल्यानंतर अरण्यात गेला. आणखी त्याच ठिकाणी शृंग ऋषी तपश्चर्येमध्ये साधनेमध्ये समाधी लावून बसलेले असताना त्या ठिकाणी एक मेलेला साप होता. ह्या परीक्षितानं तो साप असा बाणाच्या टोकानं उचलला, आणखी त्या ऋषींच्या गळ्यात घातला, आणखी पुन्हा आपल्या घरला यायला निघाला. तोपर्यंत शृंग ऋषींचा मुलगा आला आणि त्यानं बघितलं की आपले वडील समाधिस्थ असताना कुणीतरी त्यांच्या गळ्यात साप घातलाय. तेव्हा कुणीतरी आपल्या ह्या वडिलांची अवहेलना केली आहे. तेव्हा ज्यानं कुणी हा साप त्यांच्या गळ्यात घातलाय त्याला 7 दिवसात तक्षक साप चावून मृत्यू येईल असं त्याने शापवाणी दिली. आणि इकडं परीक्षित आपल्या राजवाड्यात आल्याबरोबर त्याला खेद वाटला, माझ्या हातनं काहीतरी मुकुट काढून ठेवला, माझ्याकडनं काहीतरी चुकलंय. त्यावेळी शृंग ऋषी ज्यावेळी समाधीतनं उतरले त्यावेळी त्यांनी मुलग्याला विचारलं, काय झालं? तर तुमच्या गळ्यात साप घातलाय. कुणी घातलाय? कुणी घातलाय माहिती नाही, पण मी त्याला शाप दिलाय. काय शाप दिलास? तर ज्यानं कुणी हा साप घातलाय त्याला 7 दिवसात तक्षक चावून मृत्यू येईल असा मी शाप दिलाय. अरे 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 म्हटलं, फार वाईट केलंस तू, वाईट केलंस म्हटले. काय होत होतं म्हटले त्यानं? ज्याने कोणी साप घातलाय त्याचं काहीतरी चुकलं असेल, त्याचा बुद्धिभ्रंश झाला असेल, काहीतरी त्याचं चित्त बिघडलं असेल म्हणून त्याच्या हातनं एक कृत्य झालंय. कुणी जाणून बुजून केलं असेल असं काही नाही. तेव्हा काय म्हणून शाप दिलास? असं झाल्यावर म्हटले, आत्ताच्या आत्ता तू तिकडं जा. हे परीक्षितानं शाप दिला. त्या परीक्षिताच्या ठिकाणी 2 तू मुलं पाठवून दे, आणखी त्याला सांग. तिथं त्या ठिकाणी त्या गुरुकुलातली 2 मुलं गेली, आणखी सांगितलं की असं असं तुम्हाला शाप दिलेला आहे, 7 दिवसात तक्षक तुम्हाला दंश करून तुम्हाला मृत्यू येणार आहे. त्यावेळी वैराग्य प्राप्त झालं. आता हे भगवंताची प्राप्ती व्हायची, सगळ्यात मोठं म्हणजे वैराग्य पाहिजे. वैराग्य प्राप्त झालं परीक्षिताला. एवढा सगळ्या आर्यावर्ताचा सम्राट, त्याला म्हणतात कुठला तो शृंग ऋषी आणखी काय करतोय मला असं म्हणायला आलं असतं, पण म्हटला नाही. त्यानं आपल्या कुलदेवतेजवळ जाऊन प्रार्थना केली, हे माझं सगळं वैभव, माझा कोश, माझं सैन्य, माझं राज्य, जे जे काय सगळं वैभव आहे त्या त्या ऋषीच्या शापामध्ये जळून दग्ध होऊ देत, की पुन्हा कुणीही गायीची, ब्राह्मणांची, ऋषींची अशी पुन्हा थट्टा मस्करी करू नये, अशी मला प्रचिती यावी. इतका मोठा त्याला त्याग झाला. सगळी राजवस्त्र त्यानं उतरली, वल्कल नेसली, जटा बांधल्या, आणखी तिथनं तो राजवाड्यातनं बाहेर पडला आणि निघाला. आणि फिरत 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 कुणीतरी मला मार्ग दाखवा, कुणीतरी मला सहाय्य करा, कुणीतरी मला ह्यातनं बाहेर काढा असं म्हटला. आणखी गंगेच्या काठावरती आला. आणखी त्याच वेळी शुकाचार्य तिकडनं येत होते. शुकाचार्यांची गाठ पडली. तिथं गेलं, त्या आनंद घाट म्हणतात, त्या आनंद घाटावरती त्यांची भेट झाली. आणखी त्यांनी विचारलं काय झालंय? तर असं असं सगळं झालंय म्हटले. शुकाचार्याची त्यांची पंचायत करायची काय कारण होती काय? नाही, पण त्यांनी अंतर्ज्ञानावर खरोखर वैराग्य प्राप्त झालेलं आहे. पश्चाताप दग्ध राजा आहे. एवढं सगळं आपलं साम्राज्य सोडून आलं आहे म्हणजे निश्चितच त्याला आपल्या हिताची काळजी आहे असा त्यांनी विचार केला. आणखी त्यांनी सांगितलं काय नाही म्हटले, 7 दिवसात मरण येणार आहे ना, काय काही अडचण नाही, म्हणजे 7 दिवसात तू मोक्षाचा अधिकारी होशील, काय अडचण आहे त्याच्यात? काही नाही म्हटले, 7 दिवसात तू मोक्षाचा अधिकारी होशील. कसं काय म्हटले? काय नाही म्हटले, तुला मी भागवत सांगतो, 7 दिवसात भागवत श्रवण करायचं आणि 7 दिवस झाले जरी तुला मृत्यू आला तरी मृत्यूला सामोरे जायची ताकद तुझ्यातील, मृत्यूचं तुला भय वाटणार नाही, आणखी आनंदानं तुला मृत्यू येईल, आणखी तुला मोक्षाची प्राप्ती होईल असं म्हटल्यानंतर त्या ठिकाणी आता त्याचं वर्णन वेगळं आहे. काचेचा मोठा खांब उभा केला, त्याच्यावरती ते घर बांधलं. आणखी 2 जण तिथे गेले. आणखी ह्या शुकाचार्याने परीक्षिताला भागवत सांगायला चालू केलं. आणखी शेवटच्या दिवशी आता रोज त्याला खायला काहीतरी पाठवून द्यायचं असतंय.
फळं द्यायची. आणखी एके दिवशी हा तक्षक एका सफरचंदामध्ये आळीच्या रूपाने जाऊन बसला आणि तिथं वरती गेल्यानंतर ज्यावेळी परीक्षित ते खाणार त्यावेळी त्या आळीनं तक्षकानं आपलं रूप धारण केलं, आणखी जिभेला चावा घेतला, आणखी परीक्षिताचा अंत झाला. पण 7 दिवसामध्ये मरण म्हणजे काही येत नाही. त्याची अशी तयारी, मरण सगळ्यांनी, ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू आहे, पण मृत्यूसारखं भय दुसरं कुठलं नाही. जरा जर BP वाढलं तर आपलं काय होतंय, ह्या डॉक्टरकडे जाऊ का त्या डॉक्टरकडे जाऊ, पण परीक्षिताने तो विचार केला नाही. सगळं वैराग्य प्राप्त झालं, मला मरण येणार आहे, कधीही यायला, मी मरणाला सामोरा जायला तर अशी त्यांची स्वतःची सिद्धता झाली. आणखी त्या ठिकाणी ज्ञानाची प्राप्ती झाली, आणखी त्यांचा उद्धार झाला. भागवतानं असा उद्धार झाला. आणखी तिथनं पुढं हे भागवत सगळीकडं विस्तृत झालं. आणखी तिथनं पुढे या भागवताचा प्रचार झाला. अशा प्रकारे ही जी काय गुरु परंपरा आहे, जगद्गुरु श्रीकृष्ण, कृष्णांचं जे काही चरित्र आहे ते भागवतामध्ये आहे. आणखी भागवतामध्ये ह्या परीक्षिताला शुकाचार्याने हे सगळं ज्ञान सांगितलं, आणखी त्याच्या योगानं त्यांना मोक्षाची प्राप्ती झाली. अशा प्रकारे हे जे काय गुरुची परंपरा आहे ती आता इथंपर्यंत सगळी चालू आहे. आपण सुद्धा इथं गुरूंचाच हा उत्सव करायसाठी आलेलो आहे. तेव्हा सगळ्या तुमच्यावरती गुरूंचं अशाच प्रकारे जी काय कृपा श्रीकृष्णाने उद्धवावरती केली, शुकाचार्यांनी परीक्षितांच्यावरती केली, ज्ञानदेवांच्यावरती निवृत्तीनाथांनी केली, अशा प्रकारे तुमच्या सगळ्यांच्यावरती सुद्धा गुरूंची कृपा प्राप्त व्हावी. आणखी इह जन्मामध्ये तुम्हाला जे काही इप्सित आहे, जे काही तुमचं मनोरथ आहे ते सगळं प्राप्त व्हावं. पारलौकिक नाही जरी झालं, कोणी बघितलंय, कोण गेला तर तिथनं SMS करणार नाही, तरीसुद्धा हे लोकातली जी सगळी सुखं आहेत ती गुरुच्या कृपेनं तुम्हाला प्राप्त व्हावीत. आणखी पारलौकिकसुद्धा तुम्हाला सुख मिळावं. आणखी तुम्हीसुद्धा सगळे मोक्षाचे अधिकारी आहात. जीवो ब्रह्मैव नापरहा. जीव हा ब्रह्माचाच एक अंश आहे. तो ब्रह्मापेक्षा वेगळा कोण नाही. प्रत्येकाला मोक्ष साधून घ्यायचा अधिकार आहे. तसा सगळेजण आपण मोक्षाचे अधिकारी आहोत. मग कुणाचा कर्ममार्ग असेल, कुणाचा भक्तिमार्ग असेल, कुणाचा ज्ञानमार्ग असेल, कुणाचा योगमार्ग, ज्या ज्या मार्गामध्ये तुमची जी काही सेवा, उपासना, साधना असेल त्यामध्ये तुम्हाला यश प्राप्त व्हावं, आणखी तुम्हालासुद्धा मोक्षाची प्राप्ती व्हावी, अशी गुरूंच्या चरणी प्रार्थना करून आता हे प्रवचन संपले असे मी